मुंबईच्या पाणीबाणीवर अखेर तोडगा निघालाय। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत सकारात्मक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये तोडगा निघालाय। बैठकीनंतर टँकर असोसिएशनने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला। मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या वतीने सगळे आमच्या मेंबर्सचे आभार मानतोय आणि तुमचे पण पत्रकारांचे आभार मानतो की आम्ही हा आता संप मागे घेण्यात येतोय। विनंती केल्याप्रमाणे मुर्जी काकांच्या विनंतीप्रमाणे मी मान्य करतोय की आम्ही हा संप मागे घेतोय। तर मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतलाय। आपत्कालीन कायदा लागू करत मुंबई महानगरपालिका आता पाण्याचे खासगी टँकर्स ताब्यात घेणार आहे। त्याचप्रमाणे मुंबईतले विहिरी आणि बोरवेलही ताब्यात घेण्याचे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत। टँकर चालकांच्या संपामुळे मुंबईमध्ये पाणी संकट गडद झालंय, तेव्हा महानगरपालिका आता टँकर्स ताब्यात घेत ते पाणी सोसायट्यांना पुरवणार आहे। आणि आता वळूयात एका राजकीय बातमीकडे। भाषणावरून पुन्हा एकदा महायुतीमध्ये नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा आहे। चैत्यभूमीवर अभिवादन सभेत मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी भाषण केलं, मात्र राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण नियोजित होतं। शिंदेंचं भाषणही तयार होतं ऐनवेळी, तसे त्यांचे भाषणही तयार होतं, पण ऐनवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करण्यापासून रोखण्यात आलंय आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंच भाषण नियोजित करण्यात आलं। अरे बाबासाहेबां चैत्यभूमीला जाणं, बाबासाहेबांचं दर्शन घेणं, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा दुसरं मोठं काय असू शकतं। हजारो लाखो ठिकाणी या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी होते, त्याच्यात सगळ्यात आनंद प्रत्येकाला आहे आणि मलाही आहे। सध्या फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असा हा झगडा आहे। देवेंद्र फडणवीस महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटाचा वाद थंड करण्यासाठी पुढाकार का घेत नाहीत असा सवाल संजय राऊतांनी केलाय। तर फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस वाद राऊतांच्या डोक्यात आहे असा पलटवार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला। महाराष्ट्रामध्ये जो फुल्यांचा वाद सुरू आहे तो फुले आणि फडणवीस असाच वाद आहे ना, तुम्ही समजून घेतला पाहिजे। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाकी सगळे वाद मिटवू शकतात। महात्मा फुले जो महाराष्ट्र, जो फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र आहे आपला, त्या फुलांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात, संघटना, जातीय संघटना। मित्रांना तुम्ही टाईट करताना त्या भाषेमध्ये मी टाईट करीन, त्यांना काय टाईट करत। ओबीसींना प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल अशी 72 हॉस्टेल देवेंजीने घोषित केली, मराठ्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल देवेंजीने घोषित केलं। त्यामुळे देवेंजी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद हा संजय राऊतांच्या मनात आहे, संजय राऊतांच्या कल्पनेत आहे। हा त्यांच्या मनामध्ये असणारा जातीयवाद, हा त्यांच्या कल्पनेत असणारा जातीयवाद व्यवहारात येऊ शकत नाही। तर हा वाद नेमका काय आपण पाहतोय। फुले चित्रपटातील अनेक घटना आणि प्रसंगांना कात्री लावा, नाहीतर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशा धमक्या ब्राह्मण संघटनांचे लोक देऊ लागले। मुख्यमंत्री फडणवीसांना या ब्राह्मण संघटनांना सहज गप्पा करता येईल। एकतर ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, स्वतः ब्राह्मण आहेत आणि महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज त्यांच्या शब्दाबाहेर नाही। त्यामुळे फुले चित्रपटाबाबत उचापती करणाऱ्यांना वेसण घालणं हे फडणवीसांचंच काम आहे। छावानंतर औरंगजेबाच्या कबरीचा वाद काही उथळ हिंदुत्ववाद्यांनी उकरून काढलाय। फडणवीसांनी ते प्रकरण शांत केलं, मग ते फुलेंवरील चित्रपटाचा वाद थंड करण्यासाठी पुढाकार का घेत नाहीत असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंबद्दल एक मोठा दावा केलाय। ठाकरेंचे शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाहीत, म्हणून
राऊत शहांवर टीका करतात असा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय. तर सत्तेसाठी आम्हाला अमित शहा यांचे पाय चाटण्याची आवश्यकता नाही, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर. अमित भाईंचं 500 पाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरचं स्वतः तयार केलेलं संदर्भ गोळा केले पुस्तक येत्या काही दिवसात पुण्यात प्रकाशित व्हायचं की दिल्लीत व्हायचं एवढाच मुद्दा राहिलेला आहे. ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय राऊजी तुम्हालाही चक्कर येईल की शिवाजी महाराजांचा अभ्यासाने इतका केला आहे. त्या अमित भाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेमध्ये नाही, तुम्हाला यायचं आहे परंतु घेत नाही म्हणून तुम्ही किती दुस्वास करणार. रोज तुमची माणसं चालली आहेत. चंद्रकांत पाटलांनी त्याच्यावर चिंता करू नये. आमच्याकडे उमेदवार राहतील किंवा न राहतील याची चिंता करू नये. आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. आणि संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत हे त्यांना माहीत नसलेलं मी सांगतो. ती तुम्ही अजिबात चिंता करू नका. उद्धव ठाकरे नाही सत्तेत त्यांच्याबरोबर जायचं नाही. एवढे आम्ही लाचार आणि नीच नाही आहोत. चंद्रकांत दादा पाटलांनी स्वतःची चिंता करावी, त्यांच्या पक्षाची चिंता करावी. लांडा लबाड्या करून आपण सत्तेवर आलेला आहात, ती सत्ता तुम्हाला लकलाभ हो. खासदार सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले 10 महिन्यांनंतर एकाच व्यासपीठावर पाहायला मिळालेत. माणगाव इथल्या यादव गवळी समाजाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकत्र आले होते. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. यावेळी दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी देखील रंगली होती. भरत शेठचे आभार मानलेच पाहिजेत. बरं हे सारखे मगापासून गरीबाचा शेठ सारखं बोलत आहे. हा गरीबाचा शेठ आणि आम्ही कसले आहोत ते मलाही काय कळलं नाही. आम्ही गरीबाची सेवा केल्याशिवाय 45 वर्ष पुढे गेलो नाही. गरीबाचे शेठ आम्ही काय अमान्य कधी केलंच नाही. तर तेच एकटे करून माझा हसतच काय झाला गमतीने बोलतोय काय गाठी बोलतोय. बोलतो बाबा लवकरात लवकर पूर्ण होते. बाबा लवकरात लवकर पूर्ण होते. तर आपण पाहतोय रायगडमधला महायुतीतला वाद आता शिगेला पोहोचलाय. निवडणुकीमध्ये सुनील तटकरेंनी मदत केली नसल्याचा आरोप आता शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी केलाय. आधीच रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये विस्तवही जात नाहीये आणि त्यात आता गोगावले यांनी तटकरेंचं नाव न घेता केलेल्या आरोपांनी हा वाद आणखीनच पेटलाय. या जिथे त्यांची आपण मीटिंग केली होती, सभा केली होती, त्यांचं पण योगदान मिळालं असतं तर आपण आणखीन पुढे गेलो असतो 4-5 हजार मतांनी. पण त्याची पण काय काळजी करायचं कारण नाही आहे. माणसाने दुसऱ्यावरती पण किती अवलंबून राहायचं हे पण ठरवायला पाहिजे. म्हणून आम्ही मग सांगितलं बऱ्याचशा लोकांनी विरोध केला, सगळं झालं, पण भरत शेठला कोण हरवू शकलं नाहीये. संभाजीनगरातील ठाकरे गटातील अंतर्गत वाद आता थांबताना दिसत नाहीये. तर अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमधील वाद विकोपाला गेलाय. चंद्रकांत खैरेंनी शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्याला दांडी मारली आहे. तर कालच्या या मेळाव्याबाबत अंबादास दानवेंनी देखील सांगितलंच नाही. ही तक्रार उद्धव ठाकरेंकडे करणार असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत खैरेंनी केली आहे. नाही, मला सांगितलं नाही अंबादास दानवेने. स्पष्ट सांगतो मी उद्धव साहेबांना सांगणार आहे. आता मला अंबादासनी सांगितलेलंच नाहीये. तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा. किती 2-4 महिन्याचाच आहे आता तो. नाही करणार ना. नाही माझा सहभाग म्हणजे मी आहेच. माझ्या पक्षासाठी मी काही पण करेल. माझं आंदोलन माझ्या पक्षाचं असेल. फडणवीसांकडून अजितदादांच्या अर्थ खात्यामध्ये घुसखोरी करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा आरोप केला. मुख्यमंत्री आर्थिक सल्लागार पद निर्माण केल्यानं टीकास्त्र. आधी शिंदेंच्या खात्यामध्ये घुसखोरी तर आता अजित पवारांचा नंबर असं देखील त्यांनी म्हटलंय. तर रोहित पवार यांनी नेमकं काय ट्विट केलं आपण पाहूया. मुख्यमंत्र्यांनी मुख्य आर्थिक सल्लागार पद निर्माण करून एक प्रकारे अजितदादांच्या अर्थ खात्यात देखील घुसखोरी केली आहे. यापुढे अर्थ खात्याचे सर्वच निर्णय सुद्धा मुख्य आर्थिक सल्लागारांच्या पर्यायाने मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असतील.
गेल्या 2.5 वर्षात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदेंच्या खात्यामध्ये घुसखोरी केली आणि आता अजितदादांचा नंबर आहे, असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिलाय आणि त्यांनी प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या नियंत्रणामध्ये ठेवण्यावर भर दिलाय. मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय देखील त्याच कार्यपदाचा भाग आहे. लोकशाहीमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण आणि टीम वर्कचा रिझल्ट नेहमीच केंद्रीकृत सत्तेपेक्षा चांगला राहिला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणे महाराष्ट्राच्या हिताचं राहील, असं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे. आपण पाहिलंय. राहिला प्रश्न मित्र पक्षांचा, तर भाजपच्या शब्दकोशामध्ये मित्रपक्ष म्हणजे केवळ तात्पुरती सोय एवढाच अर्थ आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या गती एक द्यावी लागेल, यासाठी ते पद आहे. प्रशासकीय सेवेचा अनेक वर्षाचा अनुभव प्रवीण परदेशींना आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा युतीतील मित्रपक्षांवर कुरघोडी घेण्यासाठीच आहे. अशा प्रकारचा जावई शोध रोहित पवारांनी लावू नये. आणि आता वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी भाजपवर जहरी टीका केली आहे. राक्षसाला रक्त हवं तसं भाजपला दंगली घडवून आणायच्या आहेत, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे. काय म्हणाल्यात प्रणिती शिंदे आपण पाहूयात. पण हे जे सत्ताधारी आहेत त्यांचे एकच काम आहे की लोकांमध्ये पेटवापेटवी, ध्रुवीकरण, तुष्टीकरण एवढंच ह्यांचं काम आहे. मूळ मुद्द्याला बाजूला घेऊन, जसं मी मागच्या वेळेस म्हणालेली की बीजेपीला रक्त पाहिजे असतं, जसं राक्षसाला रक्त पाहिजे असतं, तर बीजेपीला दंगली घडून आणायच्या असतात. त्यांचा एक कलमी कार्यक्रमच तो आहे. विकासाचे मुद्दे सोडून महाराष्ट्र आज दिवाळखोर झालाय, पैसे नाही आहेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित न करता बाकीच्या गोष्टीकडे डायव्हर कसं करायचं. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या. जेव्हा असं होताना दिसतं तेव्हा हे काहीतरी ते उकरून काढतात. मंत्री जयकुमार गोरेंनी नाव न घेता शरद पवारांवर आरोपांचा भडीमार केला. 2009च्या विजयानंतर आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, असा आरोप जयकुमार गोरे यांनी केला. नावाचा गुलाल पण निघाला नव्हता. मुंबईत जाऊन काही नेत्यांची गाठभेट झाली. मी दिल्लीला गेलो आणि दिल्लीला गेलो तो मागणं निरोप आला, तुमच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंनी पुन्हा एकदा मोहिते पाटलांना चॅलेंज दिलंय. आता तुम्ही कोणत्याही निवडणुकीच्या मैदानात या, तुम्हाला हिसका दाखवतो, असं म्हणत राम सातपुतेंनी मोहिते पाटलांवर निशाणा साधलाय. मी लढणारा कार्यकर्ता आहे आणि भाऊ तुमची ताकद आहे. एका लिंकवर फडणवीस साहेब माझा फोन उचलतात. इतकं भाग्य मला भेटलं कारण मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. आता कोणती बी निवडणूक लागू द्या, मैदानात या, तुम्हाला आम्ही हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती, असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलाय. वाल्मिक कराडच्या बोगस एन्काउंटरसाठी आपल्याला 5 ते 10 कोटींपासून ते 50 कोटींची ऑफर दिली जाते, असंही कासले यांनी म्हटलंय. रणजित कासले यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय आणि त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ माजली आहे. तर मित्रांनो, एन्काउंटर कसा केला जातो, बोगस एन्काउंटर, ते मी पहिले सांगतो. ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला. म्हणलं एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाईमचा एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात, म्हणजे 10 करोड, 20 करोड, 50 करोड अशी एक ऑफर देतात. तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला. तर मुंडेंनी कासलेल्या एन्काउंटरची ऑफर दिली असेल. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला. कराडला फाशी होणार असल्याने एन्काउंटरची ऑफर दिल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला.
होऊ शकते, क्योंकि वाल्मिक कराड जे आहे ते धनंजय मुंडेच्या खूप जवळचा आहे आणि खूप वर्षापासून ती मुंडे घराण्यामध्ये आहे आणि धनंजय मुंडेचे साथ आहे. त्यांचे सगळे काले कारनाम्याचा कोरा चिठ्ठा त्यांच्याकडे आहे आणि आज तो अडकलेला आहे. तो बहुतेक या तो त्यांना फाशी की सजा होणार आहे किंवा उम्रकैद होणार आहे, जन्मठेप होणार आहे. त्याच्यामध्ये 100% होऊ शकता की धनंजय मुंडेंनी शायद एन्काउंटरसाठी ऑफर दिली असेल. आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते बीडमधूनच. बीड शहरातून दिवसाढवळ्या एका शाळकरी 9 वर्षीय मुलाचं सिनेस्टाईल अपहरण करण्यात आलंय. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळलाय. अवघ्या 1.5 तासात पोलिसांनी अपहरणकर्त्याला ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली आहे. घटना बीड शहरातील पांगरी रोड भागामध्ये समोर आली आहे. जगदीश गायकवाड असं आरोपीचं नाव असून त्याने मुलाचं अपहरण केल्यानंतर मुलाच्या वडिलांना फोन करून 5 लाखांच्या खंडणीची मागणी देखील केली होती. ही बाब पोलिसांना कळताच पोलिसांनी हायटेक तपास करत अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळल्यात. एक 9 वर्षाचा मुलगा आहे. ते आपला बीड शहरमध्ये एक शाळावरून त्याच्या किडनॅपिंग झालेली आहे आणि किडनॅप करणारा जो आरोपी आहे त्यामध्ये 5 लाखाची खंडणी मागत आहे असा मला कॉल आला होता. हा कॉल खूप गंभीर होता आणि ते गंभीरता बघून आम्ही सगळे आपले जो शहरमध्ये पोलीस स्टेशन आहे सगळा पाठपुरावा करून अवघ्या 1.5 तासमध्ये तो मुलगा आम्ही रिकवर केलेला आहे आणि त्यांचे वडिलांचे आम्ही ताब्यात दिलेला आहे. त्याचा जो हेतू होता तो हेतू पैशाचाच होता. त्यांनी 5 लाख जो किडनॅपिंग केली मुलगाला तो फूस लावून आपण म्हणू शकते त्याला घेऊन गेलं. आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर येते. सलमान खानला पुन्हा धमकी देण्यात आली आहे. घरात घुसून जीवे मारण्याची धमकी त्याला देण्यात आली आहे. तसंच सलमानची कार बॉम्बने उडवून देण्याचीही धमकी देण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान बिश्नोई गँगच्या रडारवर असल्याचं आपण पाहतोय. तर गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्याला धमकी मिळते. यामुळेच आता त्याच्या सुरक्षिततेतही वाढ करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर सलमानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सलमान खानला सतत मिळत असलेल्या या धमक्यांमुळे कुटुंबीय आणि चाहते देखील चिंतेत आहेत. स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतः सलमान खान याने बुलेट प्रूफ कार खरेदी केली आहे. तर आपण पाहतोय मार्च 2023 मध्ये सलमानला गोल्डी ब्राडच्या नावाने धमकीचा ईमेल आला होता, ज्यामध्ये त्याला समोरासमोर भेटण्यास सांगितलं होतं. एप्रिल 2023 मध्ये 10 एप्रिलला धमकीचा फोन आला आणि 30 एप्रिलला मारून टाकू अशी धमकी सलमानला देण्यात आली होती. जून 2022 मध्ये सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांना एका पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती, ज्यामध्ये सिद्धू मुसेवाला प्रमाणे मारण्याचा उल्लेख करण्यात आला होता. तर एप्रिल 2024 मध्ये सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला, ज्यामागे बिश्नोई टोळीचा हात असल्याचा संशय आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये 29 ऑक्टोबरला मुंबई ट्रॅफिक पोलिसांना 2 कोटींची खंडणी मागणारा धमकीचा मेसेज आला होता. नोव्हेंबर 2024 मध्ये 4 नोव्हेंबरला 5 कोटींची खंडणी मागणारा मेसेज आला, ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा करण्यात आला. नोव्हेंबर 2024 मध्ये 7 नोव्हेंबरला पुन्हा एक धमकी मिळाली होती, ज्यामध्ये गाणे लिहिणाऱ्याला मारण्याची धमकी देण्यात आली होती. तर एप्रिल 2025 मध्ये 14 एप्रिलला सलमानला घरात घुसून मारण्याची आणि त्याची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी पुन्हा एकदा मिळाली. काल वरळी येथील ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअप नंबरवर अभिनेता श्री सलमान खान यांच्याविषयी धमकीचा मेसेज आला होता. त्या अनुषंगाने वरळी पोलीस स्टेशनला 351-2-3 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल आहे. पुढील तपास वरळी पोलीस करत आहोत. वळतो पुढच्या बातमीकडे. देशातील पंजाब नॅशनल बँक म्हणजेच PNB घोटाळ्यातील फरार आरोपी आणि आर्थिक गुन्हेगार असलेल्या मेहुल चोक्सी संदर्भात एक मोठी बातमी समोर येते. PNB बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये पोलिसांनी अटक केली आहे. मेहुल चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेकडून 13,500 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. तर हा कर्ज घोटाळा त्याने केला होता आणि अटक टाळण्यासाठी तो भारतातून बेल्जियमला पळून गेला होता. त्या ठिकाणी तो त्याची पत्नी प्रीती चोक्सी सोबत अँटवर्पमध्ये राहत होता. मात्र आता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत त्याला बेड्या ठोकल्यात. तर मेहुल चोक्सीवर काय आरोप होता आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मेहुल चोक्सीचा पंजाब नॅशनल बँकेमध्ये 13,500 कोटींचा घोटाळा. PNBतील 2 कर्मचाऱ्यांसोबत $1.8 अब्ज कथित फसवणुकीमध्ये संगनमत केल्याचा संशय.
मेहुल चोक्सीचा पुतण्या नीरव मोदी देखील या प्रकरणामध्ये आरोपी आहे. अटक टाळण्यासाठी चोक्सी पुतण्यासह जानेवारी 2018 मध्ये भारतातून पळून गेला. भारतातून पळून जाण्यासाठी 2017 मध्ये कॅरिबियन बेट, अँटिग्वा आणि बार्बुडा या ठिकाणी नागरिकत्व त्याने मिळवलंय. आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे. बातमी आहे पुण्यातून. पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाचा अहवाल उद्या येण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाकडे अहवाल सादर केला जाणार आहे. ससून रुग्णालयाच्या अहवालात काय असणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ससून रुग्णालयाच्या अहवालातील निष्कर्ष हा महत्त्वाचा ठरणार आहे. आतापर्यंत गर्भवती मृत्यू प्रकरणाचे 3 अहवाल राज्य सरकारला देण्यात आलेत. त्याचप्रमाणे उद्या संध्याकाळी 5 वाजता राज्य महिला आयोगाची पत्रकार परिषद देखील होणार आहे. तर भविष्यात पुन्हा तनिषा भिसेसारखी घटना घडणार नाही असं आश्वासन महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिलंय. तसंच दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती देखील चाकणकरांनी दिली आहे. पहिल्या दिवसापासून सातत्याने आम्ही याचा पाठपुरावा करतोय. माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा मंत्रालयामध्ये 11 तारखेला सादर करण्यात आलेला आहे. त्या अगोदर 8 तारखेला हा धर्मादाय आयुक्ताचा अहवाल देखील मंत्रालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे. उद्या जो येतोय उच्चस्तरीय कमिटी यांचा ससून रुग्णालयाचा जो अहवाल होता तो उद्यापर्यंत येईल आणि सायंकाळी 5 वाजता आपली पत्रकार परिषद असेल. यामध्ये सविस्तर जी काही आहे त्या पुढच्या कारवाईच्या संदर्भातली भूमिका निश्चितपणाने मांडली जाईल. राज्य महिला आयोग सातत्याने पाठपुरावा करत आहे. यामध्ये मी परत एकदा सांगते, जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल. आणि आता अजून एक धक्कादायक बातमी समोर येते पुण्यातूनच. पुण्यातील धर्मादाय रुग्णालयांची माहिती उपलब्ध करून देणारं संकेतस्थळ गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बंद आहे. यामुळे गरजू आणि निर्धन रुग्णांना सवलतीच्या दरामध्ये उपचार मिळण्यास अडचणी येत आहेत. पुण्यातील 58 रुग्णालये धर्मादाय योजनेअंतर्गत कार्यरत आहेत. हायकोर्टाच्या आदेशानुसार या रुग्णालयांना एकूण खाटांपैकी 20% खाटा निर्धन रुग्णांसाठी राखीव ठेवणं बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे या संबंधीची सर्व माहिती ही संकेतस्थळावर नियमितपणे अद्ययावत ठेवणं आवश्यक असतं. मात्र सध्या पुण्यातील हे संकेतस्थळ बंद असल्यानं रुग्णांना माहिती मिळणं कठीण झालंय. परिणामी अनेक गरजू रुग्ण उपचारांपासून वंचित राहत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे गेले 2 ते 3 दिवस ही वेबसाईट बंद आहे, मात्र त्याकडे कोणाचंही लक्ष जात नाहीये. चॅरिटी कमिशनची जी वेबसाईट आहे ही गेल्या 4 दिवसापासून बंद आहे. ही वेबसाईट बंद असण्यामागचं काही त्याच्यामागे काही कारण आहे का हे आता शोधण्याची गरज आहे. कारण दीनानाथ मंगेशकरचं जे प्रकरण गाजतं याच्यामध्ये नागरिकांनी याच्यावरची जास्तीत जास्त माहिती घेऊ नये म्हणून ही बंद केलेली आहे की काय अशी शंका येण्याला वाव आहे. त्यामुळं ह्यापासून चॅरिटी कमिशननी ही अत्यावश्यक सेवा म्हणून ही वेबसाईट तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांनंतर आता आरोग्य कर्मचाऱ्यांचाही पगारासाठी संघर्ष सुरू आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत 34,500 आरोग्य कर्मचाऱ्यांचा गेल्या 2 महिन्यांचा पगार झालेला नाहीये. जानेवारीचा पगार उशिरा मिळाला तर फेब्रुवारी आणि मार्चचा पगार अजूनही मिळालेला नाहीये. त्यामुळेच आता आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. लाडकीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर भार येतोय, आर्थिक ओढाताण होते. त्यामुळेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा पगार रखडल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आणि आता बातमी आहे नागपुरातून. बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आहे. नागपुरात शिक्षक घोटाळा प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर येते. साम टीव्हीच्या बातमीनंतर घोटाळ्यातील 580 शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन थांबवलंय. तसंच फौजदारी गुन्हे नोंदवण्याचेही आदेश देण्यात आलेत. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. नागपुरातून 3, भंडाऱ्यातून 2 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. तर काय होता शिक्षक घोटाळा आपण पाहूया. बोगस कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मंजुरी. शिक्षक पदाचा अनुभव नसताना मिळवलं थेट मुख्याध्यापक पद. नागपुरातील शाळेत शिक्षक असल्याची बोगस कागदपत्र बनवली. आर्थिक व्यवहारातून भंडाऱ्यात मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी आणि वेतन पदक अधीक्षकांचा घोटाळ्यात सहभाग होता. आणि आता अजून एक बातमी समोर येते साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. नागपूर जिल्ह्यात बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणामध्ये पहिलं निलंबन करण्यात आलंय. नागपूर प्राथमिक शालेय शिक्षण विभागातील वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक निलेश वाघमारेंचं निलंबन करण्यात आलंय.
भारतीय तटरक्षक दलाने गुजरात ATSच्या सहकार्याने समुद्रात गुप्तचर माहितीवर आधारित अंमली पदार्थ विरोधी संयुक्त मोहीम राबवली। या संयुक्त कारवाईमध्ये सुमारे 1800 कोटी रुपयांचे 300 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय। दरम्यान या कारवाईमध्ये जप्त केलेला अंमली पदार्थ हा मेथाम्फेटामाइन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। आणि आता एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते। चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलंय। नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील फिजिओथेरपी विभागामध्ये असिस्टंट प्रोफेसर अर्चना राहुले यांची हत्या त्यांचे पती डॉक्टर अनिल राहुले यांनीच केली आहे। आरोपी डॉक्टर अनिल राहुले यांनी भावाच्या मदतीने पत्नीचे हातपाय बांधले आणि डोक्यामध्ये लोखंडी रॉड टाकून त्यांची हत्या केली आहे। या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी डॉक्टर अनिल राहुले आणि त्यांच्या भावाला अटक केली आहे। डेड बॉडी हमको उन्हीं के रेसिडेंस में बेडरूम में मिला था, तो पुलिस स्टेशन को कॉल आया था वो नेबरहुड से, तो हम लोग वहाँ रेस्पॉन्ड किए। वहाँ पे उनका शॉक हस्बैंड हमको दिखे थे। थ्रू इंटरोगेशन विद इन 6-7 आवर्स आफ्टर रिपोर्टिंग आरोपी हस्बैंड ही है ऐसा निष्पन्न झाला। थ्रू टेक्निकल एविडेंस एंड ऑल्सो उसका खुद का बयान हुआ था। आणि आता मुलांसाठी महत्त्वाची बातमी आहे आणि त्याहून महत्त्वाची बातमी आहे पालकांसाठी। तुमची मुलं जर जेली चॉकलेट खात असाल तर वेळीच सावध व्हा, कारण आज आम्ही जो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत तो व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल। जेलीत रबर असल्याचा दावा करण्यात आलाय, त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली आहे आणि त्यावेळी काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा। ಜಲ್ಲಿ ಇದೆ, ಹುಡುಗರು ತಿಂತಾರಲ್ಲ ಬಂತಿಲ್ಲ ಇದು ಹುಡುಗರು ತಿಂತಾರಿಲ್ಲ। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसला असेल। लहानग्यांना आवडणाऱ्या जेलीत चक्क रबरासारखा पदार्थ असल्याचं दिसतंय आणि ही जेली चॉकलेट मुलं आवडीनं खातात। या व्हिडिओत जे दिसतंय ते अतिशय गंभीर आहे। ಜಲ್ಲಿ ಇದೆ, ಹುಡುಗರು ತಿಂತಾರಲ್ಲ तुमच्या जेली चॉकलेट मध्ये रबर। जेलीतल्या रबरामुळे मुलं पडतात आजारी। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पहा। या व्यक्तीनं ही जेली एका कपड्यात घेऊन पिळून काढली, त्यावेळी जेलीतील सर्व पदार्थ निघून गेला आणि कपड्यामध्ये फक्त रबरासारखा पदार्थ राहिला। हे दिसतंय तो खरंच रबर आहे का? जेलीमध्ये चिकट पदार्थ रबर असतो का? या व्हायरल व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण लहान मुलं ही जेली आवडीनं खात असतात, त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। आमच्या टीमनं व्हायरल व्हिडिओची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला। याबाबत तज्ज्ञ माहिती देऊ शकतात। आम्ही तज्ज्ञांची भेट घेऊन त्यांना हा व्हिडिओ दाखवला। एक जेली लाईक पदार्थ खूप अट्रॅक्ट करतो आहे, जे सर्वसाधारण दुकानात सुद्धा उपलब्ध आहे, किराणाच्या दुकानात उपलब्ध आहे। याच्यामध्ये मुख्यत्वे त्याचे ॲडिटिव्ह कलर्स, त्याचे फ्लेवर्स, त्याच्यामध्ये असलेलं जिलेटिन, कारण कोणत्याही जेलीच्या चॉकलेटमध्ये 10 ग्रामपेक्षा जास्त जिलेटिन आढळणं हे त्या मुलांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकतं। त्यांना ॲसिडिटी होणं, पोटामध्ये तीव्र वेदना किंवा दुखणं आणि याच्या परत्वे जास्त प्रमाणात त्यांनी ही जेली खाल्ली तर कुठनं तरी नाकातनं ब्लिडिंग होणं किंवा आतमध्ये कुठेतरी ब्लिडिंग होण्याचा धोका संभवतो। I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you
you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so घ्यायला हवी. मात्र अशा प्रकारे जेली खाल्ली आणि त्यात रबरासारखा पदार्थ असल्यास लिव्हरचा त्रास होऊ शकतो. कॅन्सरचाही धोका निर्माण होण्याची भीती आहे. या व्हिडिओतल्या जेलीत नक्की काय आहे हे कळू शकलेलं नाही. तरी तुम्ही मात्र मुलांना अशा वस्तूंपासून दूर ठेवलं पाहिजे असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.